मुंबईमधील आता सगळे रस्ते मोकळे करा असे आदेश देण्यात आलेले आहेत। हायकोर्टानं आदेशानंतर आता प्रशासन देखील कामाला लागलेले आहे। पोलिसांकडून आंदोलकांच्या गाड्या हटवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे, तर मुंबई महापालिकेकडून परिसरामध्ये स्वच्छता मोहीम देखील राबवली जाते। दुपारी 4 वाजेपर्यंत रस्ते रिकामे करण्याचे हायकोर्टानं आदेश दिलेले आहेत। हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी आता बीएमसी आणि सीएसएमटी परिसरातील मराठा आंदोलनाच्या गाड्या या हटवण्याचं काम सुरू केलेलं आहे। सोबतच महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत रस्त्यांची साफसफाई करण्यात येते। कालच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने दुपारी 4 पर्यंत दक्षिण मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिलेले होते। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आज जी मुदत देण्यात आलेली आहे मराठा आंदोलकांना दक्षिण मुंबईमधील सगळे रस्ते खाली करण्यासाठी, सोबतच आज पुन्हा एकदा सुनावणी देखील पार पडणार आहे। खरंच आजचा दिवस म्हणजे 5वा दिवस आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा। मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा 5वा दिवस आहे। आपण पहिले थेट दृश्य पाहूया। मनोज जरांगे पाटील हे उशिराने झोपल्यामुळे आज ते सध्या विश्रांती करत आहेत आणि कार्यकर्ते जमलेले आहेत। खरं तर आजच्या दिवसाला खूप महत्त्व असणार आहे, कारण की आज दुसरा दिवस आहे ज्या दिवशी त्यांनी पाणीत्याग केलेला आहे जरांगे पाटलांनी। त्यामुळे आजची जी मेडिकल रिपोर्ट जे आहे, जो मेडिकल टीम येणार आहे ती काय बोलते याकडे सर्व लक्ष असणार आहे। दुसरी अपडेट ती म्हणजे आजूबाजूचा परिसर आहे जो आझाद मैदानाचा, तो पुन्हा खाली करण्यात आलेला आहे। आपण रात्री या संदर्भातला आढावाही घेतलेला आहे। ज्या काही गाड्या आहेत त्या सर्व नवी मुंबईचे एपीएमसी मार्केटला पाठवण्यात आलेले आहेत आणि मग कार्यकर्त्यांना सकाळी तुम्ही पुन्हा आझाद मैदानावरती या असं म्हटलेलं आहे, असे गाईडलाईन्स केलेले आहेत। अशा प्रकारचं अनाउन्समेंट पोलीस करताना दिसले। त्याचबरोबर पूर्ण जे रस्ते आहेत ते साफ करण्यात आले होते, पाणी मारण्यात आलं होतं, रस्त्यावरची जी घाण आहे ती उचलण्यात आली होती, कचरा उचलण्यात आला होता। या सर्व गोष्टी काल करण्यात आल्या होत्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहतूक कोंडी जी प्रत्येक वेळी दिवशी दिसते सकाळी, ती आज दिसणार नाहीये, कारण की आज मोठ्या प्रमाणात ज्या वाहनं आहेत ती बाहेर गेलेली आहेत। त्यामुळे जी वाहतूक कोंडी आहे त्यातून आज मुंबईकरांची 80 ते 70% सुटका होणार आहे। त्यातमध्ये तिसरी जी अपडेट आहे ती म्हणजे आज दुपारी 3 वाजता पुन्हा कोर्टामध्ये सुनावणी आहे। कोर्ट ह्या सर्व आंदोलनाबद्दल काय भूमिका घेते यावरती सर्वात महत्त्वाचा निर्णय अवलंबून असणार आहे। तर ह्या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक काल मनोज जरांगे पाटील यांच्या टीमची झालेली आहे, सल्लागार कमिटीची झालेली आहे आणि तेही कोर्टात मूव्ह होण्याची, कोर्टात जाण्याची परिस्थितीमध्ये आहे। तेही कोर्टात जाण्याच्या निर्णयावरती आहे। त्यामुळे तेही 12 नंतर 1 नंतर आपली भूमिका स्पष्ट करतील आणि तेही आपली भूमिका कोर्टात मांडतील, तेही कोर्टात जातील। ही एक महत्त्वाची अपडेट्स आहेत। त्यामुळे कोर्टाचं जसं राजकीय गणिताकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की मुख्यमंत्री काय करतात, दोन्ही उपमुख्यमंत्री काय करतात, उपसमितीची जी माणसं आहेत ती सदस्य आहेत ती आज भेटायला येत आहेत। कपिल, तर दिवसभरामध्ये काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।